नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काकडून वारंवार मोठमोठ्या कारवाई करण्यात आल्याची बातमी सातत्याने समोर येताना दिसत आहे। आता देखील अशीच एक बातमी समोर आली आहे। आरोपी थेट गुजरात राज्यातून महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत दारूची बेकायदेशीरपणे तस्करी करत होते। आरोपी इतके शातीर की ते चक्क रुग्णवाहिकेतून लाखो रुपयांच्या दारूची तस्करी करत होते। त्यांचं अशा प्रकारे तस्करी करण्याचं कृत्य किती दिवसांपासून सुरू होतं याचा अंदाज लावता येणं कठीण आहे, पण त्यांची ही चोरी आता पकडली गेली आहे। राज्य उत्पादन शुल्काने असं कृत्य करणाऱ्या आरोपींची चोरी पकडली आहे, पण आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मात्र राज्य उत्पादन शुल्काला पूर्णपणे यश येऊ शकलं नाही। पण आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मात्र राज्य उत्पादन शुल्काला पूर्णपणे यश येऊ शकलं नाही। मात्र या कारवाईमुळे तस्करांचे धाबे मात्र नक्कीच दणाणले आहेत। राज्य उत्पादन शुल्काच्या हाती आरोपींची रुग्णवाहिका आणि त्यामधील 9 लाखांची दारू हाती लागली आहे। या कारवाईत जवळपास 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारवाईची कुणकुण लागताच रुग्णवाहिकेचा चालक पसार झाला आहे। या प्रकरणी दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रुग्णवाहिकेमधून दम्मन बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे जवान AR चौधरी यांना मिळाली होती। त्यानुसार गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून महामार्गावरील वाडा खडकोना गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपाच्या पार्किंगच्या जागेत उभ्या रुग्णवाहिकेची तपासणी केली। तपासणी दरम्यान रुग्णवाहिकेच्या मागील बाजूस बसण्याकरिता तयार केलेली 2 लाकडी बॉक्सची आसने आणि स्ट्रेचर असल्याचे आढळून आले। काटेकोरपणे अधिक तपासणी केली असता रुग्णवाहिकेमधील लाकडी बॉक्स आणि ड्रायव्हर सीटच्या मागे तयार केलेल्या विशेष प्रकारच्या कप्प्यामध्ये दमण बनावटीचा दारूचा साठा आढळून आला। रुग्णवाहिकेमधील 7 बॉक्समधून 84 बाल्क लिटर दमण बनावटीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान रुग्णवाहिकेसह 9,34,120 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मात्र कारवाईची माहिती मिळाल्याने रुग्णवाहिका चालक घटनास्थळावरून फरार झालाय। तर चालकाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई दरम्यान रुग्णवाहिका चालक फरार झालाय।